गुड मॉर्निंग सर्वांना। तर मी आहे सुप्रिया कापसे, स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, तर सर्वांनी पहा, कंटिन्यू करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर हा आहे मॉर्निंग सकाळी 8चा व्ह्यू। तर एवढ्या सकाळ सकाळ कुठे निघलो होतो, तर आम्ही निघालो होतो गणपती दर्शनासाठी आणि सकाळचं वातावरण खूप छान होतं, प्रसन्न होतं। अशा थंडगार वातावरणामध्ये आम्ही गणपती दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत। आणि तर ही एक मोठी बस आहे, तर एक हर्बल लाईफची एक पूर्ण टीम आहे आणि पूर्ण 50 लोकांची टीम गणपती दर्शनासाठी निघालेली होती। तर बघू शकता सकाळचा व्ह्यू खूप सुंदर आहे, खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वातावरण होतं आणि खूप एन्जॉय केला सर्वांनी। तर हे आहे, सर्व घेत होते सकाळचा मॉर्निंगचा प्रोटीन शेक, प्रोटीन डिनर शेक। तर सर्वांनी खूप वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तो एन्जॉय केला आणि बसमध्ये सर्वजण खूप हॅप्पी होते। आता हर्बल लाईफ म्हणलं तर काहींना हे वेगळंच वाटेल, तर हे वेगळं असं काही नाही आहे, हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, रिझल्ट तुम्हाला 100% येणार, मी गॅरंटी देते। कारण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस आपला स्वतःला विसरून गेलेला आहे। तर पैसे कमावण्याच्या नादामध्ये माणूस स्वतःकडे लक्ष देत नाही। सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे हा प्रकार तर राहिलेलाच नाही आहे सध्या जास्त। तर प्रत्येकाला कामाची घाई असते, तर या धावपळीच्या जीवनामध्ये झोप वेळेवर नाही, नाश्ता वेळेवर नाही, जेवण वेळेवर नाही, पाणीही पिलं जात नाही। तर हर्बल लाईफ म्हणजे काय, तर आपली जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल याच्यामध्ये सुधरवली जाते। तर लवकर उठायची, व्यायाम करण्यासाठी लवकर उठतो आपण, नाश्ता वेळेवर करतो, पाणी किती प्यायचं, दिवसभरामध्ये किती पाणी पिलं पाहिजे हे सांगितलं जातं। आणि आपण कंटिन्यू जर कोचला फॉलो केलं तर आपल्याला 100% रिझल्ट मिळतो। तर आपलं वेट गेन असेल, वेट लॉस असेल किंवा इतर कोणतेही आजार असतील, तर अशा वेळेस आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजे काहीतरी। आणि प्रत्येक काही आजार आहेत, बिना आजारी असं कोणीही नाही आहे। BP, शुगर, महिलांमध्ये PCOD, PCOS, कमरेचा त्रास, म्हणजे भरपूर प्रत्येकाला काही ना काही आजार आहेत आणि प्रत्येकजण या आजारांना त्रासलेला आहे। तर कुणी काही सांगितलं तर करायला तयार होतात की चला हॉस्पिटलला पण आपण पैसे तसे खर्च करतो, पण रिझल्ट येत नाही। जोपर्यंत मेडिसिन आपल्याला चालू आहे तोपर्यंत छान वाटतं, बरं वाटतं आणि एकदा मेडिसिन संपले की आपलं आहे तो त्रास चालू होतो। तर मग आपण काय करतो, तर आपण लाईफस्टाईल फॉलो करत नाही, तर त्यामुळे हे सर्व आजार आपल्या जीवनामध्ये येतात। आणि हर्बल लाईफमध्ये हेच महत्त्वाचं काम केलं जातं की लाईफस्टाईल फॉलो करायला शिकवलं जातं आणि ते जर फॉलो केलं तर नक्कीच आपल्याला रिझल्ट मिळतो। तर फायनली बसमध्ये सर्वांनी एन्जॉय करून तर फायनली बस वाईमध्ये पोहोचलेली आहे। सकाळचे वाजलेले आहेत 11 आणि आता सर्वजण छान गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघाले आहे। सर्वांना दर्शनाची ओढ लागलेली आहे आणि छानपैकी सर्वजण दर्शन घेणार आहोत। तुम्ही तर सर्वांनी हा आवाज ऐकलाच असेल। तर मंदिराच्या परिसरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला हे आजोबा दिसले की जे हे वाद्य वाजवत होते आणि त्याचा आवाज एवढा छान होता की तो सारखा ऐकू वाटत होता। तर प्रत्येकाकडे काही ना काही कला असते, तशीच ह्या आजोबांकडे पण होती। माणूस म्हणजे कसा असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, तर प्रत्येकाजवळ काही ना काही कला असते। तर तशीच ह्या आजोबांची होती आणि खूप छान वाजवत होते। तर हा आहे संपूर्ण मंदिराचा व्ह्यू। पुरातन काळातील म्हणजे हे संपूर्ण दगडी बांधकाम असलेलं गणपतीचं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि संपूर्ण परिसर हा दगडी बांधकामानेच केलेला आहे। तर वाईचा गणपती म्हणजे सांगायचं झालं तर सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असलेलं हे ढोल्या गणपतीचं मंदिर आहे ना, सर्व गणेश भक्तांचं आवडतं स्थान आहे। दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात आणि वाईकरांसाठी तर हा एक आध्यात्मिक ठेवा आहे।
संत वाहणारी कृष्णा नदी, पुरातन मंदिर, सुंदर आणि रेखीव कळस, इतका सुंदर नजारा असलेला आणि बाजूला गणपतीचं मंदिर, म्हणजे मन भारावून टाकणारं हे इथलं वातावरण आहे. हे आहे वाईचं ग्रामदैवत अर्थात ढोल्या गणपतीचं मंदिर. एकाच दगडातून सलगपणे घडवलेली ही मूर्ती असून ना पाहता क्षणी तिची भव्यता जाणवते. आणि गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला महागणपती किंवा ढोल्या गणपती असे म्हटले जाते. वाईसह राज्यातल्या भाविकांची या गणपतीवर खूप मोठी श्रद्धा आहे. आणि तुम्ही वाईला गेला नसाल तर कृष्णाकाठच्या या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी नक्की जा. खूप छान आहे, मंदिर परिसर पण खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो. तसेच आपल्या पूर्वजांची एक प्रथा आहे की मनातील इच्छा नंदीच्या कानामध्ये बोलायचं आणि मग ती इच्छा पूर्ण होते. तर बरेचसे जण बोलतातही. शिवदर्शन घेतल्यानंतर म्हणजेच मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये दीपमाळ म्हणजेच मंदिराच्या परिसरामध्ये रात्री प्रकाशासाठी केलेलं एक बांधकाम असतं. आणि दीपमाळ ही महाराष्ट्रीयन मंदिर शिल्पांचे एक वैशिष्ट्य आहे. दीपमाळा मंदिराच्या सौंदर्यामध्ये भर घालतात आणि दीपमाळा बहुधा ही दगड आणि चुन्यापासून बनवली जाते. दीपमाळाखाली चौथरा असतो आणि त्यावर गोलाकार स्तंभ असतो. स्तंभ हा पायऱ्यांनी वर निमुळत होतो आणि पायऱ्यांवर तेलाचे दिवे ठेवण्यासाठी खड्डे असतात. तर शिवालय किंवा देवीच्या देवळासमोर दीपमाळा असणे हे महाराष्ट्रातील देवालयांचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुन्हा आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.